उपस्थित माझे सगळे पत्रकार बंधू भगिनींना माझा नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत उपस्थित विभागीय आयुक्त डॉक्टर सुरेशजी सर, कोकण विभागाचे जे विभागीय आयुक्त ते सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर धर्मजागरण विभागाचे देशाचे प्रमुख श्रीमान शेरगावजी ढोले साहेब, या ठिकाणी आमचे हर्ष पाजीजी या ठिकाणी मुखर्जी आहे. आजचं या पत्रकार परिषदेचं औचित्य हिंद नदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या 350व्या शहीदी समागम जो नवी मुंबई या ठिकाणी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होतोय, त्याची पूर्ण तयारीची माहिती आणि इतरही माहिती आपल्याला देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नामदेवा संघ म्हणजे आमचे गुरु नानक नामदेवा संघाचे अंग सिख गुरुबाई आहे, सिख लिकर आहे, बंजारा आहे, लबाना है, मोहियाल है, सिंधी है, वाल्मिकी है, बिजोरी सिख है, जोहोरी सिख है, यानंतर उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव म्हणजे महाराष्ट्रात आपण आहात, त्यामुळे संत नामदेव महाराज परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ज्यामध्ये 7 डिसेंबरला नागपूर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये पूर्ण विदर्भ आणि छत्तीसगडचा काही भाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. त्यानंतर 24 आणि 25 जानेवारीला तखत श्री हुजूर साहेब नांदेड या ठिकाणी झाला, ज्यामध्ये संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा तसेच आंध्र, कर्नाटक, तेलंगणा इथून मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी आली. आणि आता 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला ओए मैदान सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई या ठिकाणी हा कार्यक्रम, ज्यामध्ये पूर्ण कोकण विभाग, हिंगणघाट विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण देश विदेशातनं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ज्या महान गुरु तेग बहादूर साहेबांनी या देशाच्या धर्माच्या आणि मानवतेसाठी आपली बलिदान दिलं, असं त्यांचं हा नमन करण्याचा 350वा हा शहीदी समागम करण्याचा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपण बघतोय की गुरु तेग बहादूरजींनी या देशासाठी खूप मोठं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. त्यांचे संपूर्ण परिवार, स्वतः गुरु तेग बहादूरजी असतील, धर्मपत्नी माता गुजरी कौर असेल, पुत्र गुरु गोविंदसिंगजी महाराज असतील आणि 4 साहेबजादे, अशा प्रकारे हा या परिवाराचे 7 सदस्यांनी या देशाच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि त्यांचं हा इतिहास आणि गुरु नानक नामदेवा संघाचं नातं आणि महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं हे जनजनपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून हा 3 ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्राचं आणि पंजाबचं एक खूप मोठं नातं आहे. जसं की 10वे गुरु शिखांचे या ठिकाणी त्यांचं अंतिम वेळ हा महाराष्ट्राच्या नांदेडच्या भूमीत गेला आणि त्यांनी त्यानंतर गुप्तागद्दी ग्रंथांना सोपवली. हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे. ज्या ठिकाणी आपण म्हणतो की पंजाब मध्ये भगत नामदेव मध्ये महाराष्ट्राचे संत नामदेव महाराज, त्या ठिकाणी पंजाब मध्ये त्यांनी प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा केला. ओमान मध्ये त्यांच्या नावाने या ठिकाणी गुरुद्वारा आहे आणि त्यांची 61 अभंग गुरुसाहेबांच्या गुरुबाणीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसेच आपण बघतो की ज्यावेळेला गुरु गोविंदसिंग महाराजजी या नांदेडच्याच भूमीवरनं बंदासिंग बहादूर हे पहिले पंजाबचे प्रशासक जे या नांदेडच्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरनं त्या ठिकाणी गेले, त्यांनी मुघलांचं शासन उलटून लावून पहिले प्रशासक जे पंजाबचे ते बंदासिंग बहादूर याच महाराष्ट्राच्या भूमीत त्या ठिकाणी गेले. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास आणि शीख समाजाचे 6वे गुरु गुरु हरगोबिंद यांची पंजाबमध्ये भेट झालेली आहे, त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी होतो. हीच भूमी आहे की ज्या भूमीवर संभाजीनगरमध्ये जफरनामा पूज्य गुरु गोविंदसिंग महाराजांनी लिहिला
आणि तो औरंगजेबाला या ठिकाणी ही भूमी औरंगाबाद जी संभाजीनगर आपण म्हणतो त्या ठिकाणी तो दिलेला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राचं नातं आणि पंजाबचं नातं सुद्धा या ठिकाणी उजागर झालं पाहिजे. आणि या गुरु नानक नामदेव संघाचे जे जे जुडले, ज्या ज्या महापुरुषांनी गुरुंनी या देश धर्मासाठी मानवासाठी आपली शहादत दिली, बलिदान दिले, लढलेले अशा महान गुरूंचा इतिहास हा सर्वांसमोर आला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाची आपण रूपरेषा केली. त्यानुसार सामाजिक स्तरावरच्या वेगळ्या समित्या निर्माण केल्या, शासकीय स्तरावर वेगळ्या एज्युकेशनल हेल्थ ऍक्टिव्हिटी मधून आपण खाली याचा प्रचार प्रसार केला. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच आपण ठेवला होता की 80% हा प्रचार प्रसार करायचा आणि 20% जे जो 28 फेब्रुवारी 1 मार्च कार्यक्रम जो तो 20% कार्यक्रम या ठिकाणी अपेक्षित असतो. कारण आपण पाहिलं इतिहासामध्ये ज्यावेळेला आपण हीच भूमी आहे महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या भूमीवर यांच्याच आक्रमणाच्या विरोधात लढाई लढत होते. त्यावेळेला पश्चिमेला या ठिकाणी उत्तरेला पश्चिमेला आपले गुरु गोविंद सिंग महाराज असतील, गुरु तेग बहादूरजी असतील, गुरु हरगोविंद असतील, गुरु अर्जुन देव असतील, असे महान गुरु त्या ठिकाणी या मुघलांच्या विरोधात लढाई करत होते. म्हणजे तोच कालखंड आहे ज्या वेळेला तिकडेही या देशावर ज्या ज्या वेळेला आक्रमण झाली ती परतून लावण्यासाठी अशा महान गुरूंनी शहादत दिली. आणि त्या गुरुसोबत या गुरु नानक नामदेव संघाचे महापुरुष जसं की गुरु तेग बहादूरला शोधण्याचं कार्य हे मक्खनशाह लबानाने केले, जे लबाना कमिटी होते. या जगाच्या अर्ध्या जगावर व्यापार करणारा हा मक्खनशाह लबाना हा लबाना कमिटी होती. ज्यावेळेला गुरु तेग बहादूरचा शिरच्छेद करण्यात आला त्यावेळेला धरचा अंतिम संस्कार आपल्याला माहिती आहे की आज दिल्लीची संसद भवन ही लखीशा बंजारा जो बंजारा समाजात नाही मोठे व्यापारी त्यांनी धरचा अंतिम संस्कार या गुरुंचं केलं. आणि ते शीर्ष आहे ते आनंदपूर साहेबाला गुरुगोविंदसिंगकडे त्या ठिकाणी पोहोचण्याचे भाई जेताजी जे वाल्मिकी समाजाचे होते, भाई सतीदास, भाई मतीदास ज्यांनी गुरुंबरोबर या ठिकाणी शहादत दिली ते मोयाल समाजातले होते. आताही आपण बघतो की मिलिटरीमध्ये कर्नल जनरल असतील हे बक्षी दत्त हे मोयाल समाजाचे आताही देश धर्माच्या रक्षणासाठी लढतायत. त्यानंतर आपण पाहतो की सिंधी समाज सप्त सिंधू मध्ये ज्यांनी या गुरुंबरोबर गुरु नानक देवजींबरोबर या ठिकाणी त्यांच्या वाणींचा त्यांच्या गुरुवाणींचा या ठिकाणी प्रचार प्रसार केला. हा सिंधी समाज सुद्धा गुरु परंपरेला मानतो. उदासीन संप्रदाय आपण बघतो की गुरु नानकांचे ज्येष्ठ पुत्र बाबा श्रीचंदजी यांनी हा उदासीन संप्रदाय सुरू केला. आपण कुंभमेळ्यामध्ये बघतो की बडा उदासीन आकडे जे आहेत हे त्याची निर्मिती करणारे बाबा श्रीचंदजी आहेत. अशा प्रकारे संत नामदेव महाराजांचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारे हे नातं उजागर झालं पाहिजे. हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे 350वी शहीदी समागम. हा 300 वर्षानंतर गुरु नानक नामदेव संगत या ठिकाणी एकत्र येते आणि महाराष्ट्र शासन त्याला सहकार्य करते आणि मोठ्या प्रमाणात याचा प्रचार प्रसार जे येणाऱ्या पिढीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचून हा महत्व देणं याच्यासाठी महत्वाचा उद्देश या ठिकाणी झालाय. खरं तर आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी जे 4 साहेबजादे यांच्या बलिदानानिमित्त शहादत निमित्त वीर बाल दिवस या ठिकाणी घोषित केला आणि या गुरूंच्या साहेबांना या ठिकाणी श्रद्धा अर्पण केली, सन्मान सुद्धा या गुरु नानक नामदेव संघाचा झाला. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी पहिलं राज्य महाराष्ट्र आहे की ज्यांनी या गुरूंचा इतिहास सिलेबस मध्ये एज्युकेशनच्या शैक्षणिक सिलेबस मध्ये समावेश करण्याची घोषणा सुद्धा केली. त्याबद्दल मी देवेंद्रजींचं पण खूप मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन. अशा प्रकारे समूचे जो 1600 शतकामध्ये हा एक असलेला समाज पुन्हा त्यांची एकता या ठिकाणी करणं, त्याची धार्मिक अस्मिता जागृत करणं, सामाजिक सलोखा वाढवणं आणि राष्ट्रीय एकत्वासाठी त्यांचा महत्वाचा रोल या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांना सांगणं, त्यासाठी हा कार्यक्रम 3 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2 कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. 28 फेब्रुवारी 1 मार्चला माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती असेल की हा गौरवशाली इतिहास, हा वैभवशाली इतिहास, शूर इतिहास आतापर्यंत जगापुढे कधीही आणला गेला नाही. पण ह्या माध्यमातून समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासनाच्या वतीनं पूर्ण जगासमोर या ठिकाणी आणला जातोय. आपण बघतो की 2च असे राजे महाराजे महापुरुष होते महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि तिकडे आमचे
गुरु तेग बहादूरजी असतील, त्यांचा पुरा परिवार, गुरुगोविंदसिंगजी महाराज, अशा प्रकारे यांनी या देशाचं रक्षण केलेलं आहे आणि त्यांना त्यांचा हा इतिहास जगापुढे आणला पाहिजे, त्यांना नमन केलं पाहिजे. त्यांनी हा जितका त्याग बलिदान दिला तो पूर्ण जगापुढे आणला पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम ऐतिहासिक या रायगडच्या भूमीवर होतोय. तीच भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलेली, तिथेच गुरु तेग बहादूरजींचं 350 शहीदी समागम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतोय. तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. आपल्या माध्यमातून मी तमाम सर्व देशवासियांना या ठिकाणी आवाहन करतो की या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च मध्ये आपण आपलं या ठिकाणी श्रद्धा अर्पण करावी, सहभाग घ्यावा. ज्या ज्या महापुरुषांनी, गुरुंनी परिवारचे परिवार या ठिकाणी शहादत दिली आणि या देशाचं, या धर्माचं, मानवतेचं रक्षण केलं, अशा महान गुरूंना आपण नमन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आपण समजलं पाहिजे. आपल्या या देशासाठी ज्यांनी दिलं असेल, तर आपण बघतो आज देशाची अवस्था, पंजाबची अवस्था असेल, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ड्रग असतील, त्या ठिकाणी खलिस्तानचं देशाच्या विरुद्ध मुवमेंट काही गोष्टी असतील, धर्मांतराचा विषय असेल, या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढेल, यानंतर धार्मिक अस्मिता जागृत होईल आणि राष्ट्रीय एकत्रिततेसाठी सर्वांचा हातभार लागेल. यासाठी आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्याला प्रचार प्रसिद्धी द्यावी आणि या राष्ट्रीय एकत्रिततेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग सुद्धा नोंदवावा. आपल्या परीने जसं आपल्याला प्रचार प्रसार करता येईल त्या पद्धतीने आपण सगळे सहभाग नोंदवावा. 27 फेब्रुवारीला या कार्यक्रमाच्या अगोदर गुरु साहेबांचं एक नगर कीर्तन बेलापूर, सिबडी बेलापूर गुरुद्वारा ते समागम स्थळ जे 7 किलोमीटर आहे, त्यामध्ये सगळे प्रकारचे पंथ एकत्र येऊन या नगर कीर्तनात सहभाग घेणार आहे. आपणही त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविकांनी संघटने सहभाग घेऊन आपली श्रद्धा अर्पण करावी. पुन्हा आपण या ठिकाणी आलात, आपलं बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलं. मी आपल्याकडे आशय व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात याला प्रचार प्रसिद्धी देणार आणि मोठ्या प्रमाणात जो इतिहास आतापर्यंत या जगापुढे कधी आला नाही, तो इतिहास जगापुढे आणला गेला पाहिजे. त्यासाठी आपला हातभार या ठिकाणी लागेल हीच या ठिकाणी इच्छा करतो. जय हिंद.